शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आकाशला आवाज देत म्हणत असते की चल आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यामुळे आकाश छान तयार होऊन बाहेर येतो. तो भूमीला सांगतो की मी कपडेसुद्धा वाळत घातले आहे. त्यावर भूमी म्हणते की आकाश हे करायची काय गरज होती, मी केलं असताना. मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी तू कपडे धुतले होते ना, मग मी वाळत घातले. आणि त्यानंतर तो हसू लागतो. तर भूमी त्याला विचारते काय झालं. त्यावर आकाश म्हणतो की आजी मला नेहमी सांगते की सायकल राणी तुझी अर्धांगिनी आहे, म्हणजे अर्ध काम तू करायचं आणि अर्ध काम मी करणार. आणि ते ऐकून भूमीलाही हसू येतं. ती म्हणते की तुला कधी काय आठवेल ना माहीत नाही. आणि त्यानंतर आकाश तिला विचारतो पण सायकल राणी आपण नक्की कुठे जायचं आहे. त्यावर भूमी सांगते की आपण इंटरव्ह्यूसाठी जाणार आहोत. त्यावर आकाश म्हणतो पण त्या टीचर काकांनी सांगितलंय ना 7 दिवसांमध्ये तुला नोकरी मिळेल. त्यावर भूमी म्हणते हो, पण आपल्याला सुद्धा प्रयत्न करायला हवेत ना. आणि त्यावर आकाश हो म्हणतो. परंतु त्याच वेळी त्याला त्या गायधनींचं बोलणं आठवतं. त्यांनी भूमीला सांगितलेलं असतं की जर तू तुझ्या या नवऱ्याला तुझ्यासोबत घेऊन फिरली ना, तर तुला कोणीही नोकरी देणार नाही. रस्त्यावर बसून भीक मागायची वेळ येईल तुझ्यावर. आणि ते सगळं आठवल्यानंतर आकाश खूप अस्वस्थ होतो. तर दुसरीकडे अक्का भूमी आणि आकाशच्या घराबाहेर लावलेली ती पाटी बघते आणि त्यानंतर तिला आठवतं की ते सर भूमी आणि आकाशसोबत गरजेपेक्षा जास्तच गोड गोड बोलत आहेत. तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करत असतात. रागिनी चिडूनच म्हणत असते की मला फोन करण्याच्या वेळीच भूमीच्या मोबाईलची बरी रेंज जाते. त्यावर मनू म्हणते की आई मी सुद्धा ताईला कॉल केला होता पण तिचा कॉल लागला नाही. मात्र रागिनी म्हणते की तू उगाच तुझ्या लाडक्या ताईची बाजू घेऊ नको. तर आजी रागिनीला शांत करत म्हणते पुन्हा भूमीचा कॉल आल्यानंतर मी तिला सांगेल तू आता चिडचिड करू नको. आणि मग रागिनी लगेच त्या जोसेफला मेसेज करते की काही वेळापूर्वी भूमीने आईला कॉल केला होता, त्यामुळे तू तिचं लाईव्ह लोकेशन शोध. आणि मग त्यानंतर मनू अथर्वला सांगते की आपण आज लवकर कॉलेजला जाऊ, आज खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. त्यावर अथर्वही हो म्हणतो. त्यानंतर मनू पौर्णिमाला सांगते की आज मला कॉलेजला जायचं आहे, त्यामुळे दुपारची आजींची औषधं आणि स्वयंपाक हे तू बघ. मात्र पौर्णिमा मोठ्या तोऱ्यात तिला सांगते की मला ते शक्य होणार नाही, कारण मला ऑफिसला जायचं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. मनू म्हणते की आजच्या दिवस फक्त ॲडजस्ट कर, आज माझं खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. पण पौर्णिमा तिच्या तोंडावर नाही म्हणते आणि याच गोष्टीवरून त्या दोघींचा वाद सुरू होतो. पौर्णिमा मनूला म्हणत असते की माझं ऑफिसला जाणं महत्त्वाचं आहे आणि मी घरी नाही बसू शकत. पण मनूसुद्धा तिला सांगत असते की माझंसुद्धा महत्त्वाचं लेक्चर आहे, प्लीज मला समजून घे. मात्र पौर्णिमा तिचं काही ऐकतच नाही. आणि शेवटी रागिनी त्या दोघींवर ओरडत त्यांना गप्प करते आणि ती मनूला म्हणते की पौर्णिमाचं ऑफिसमध्ये असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तू घरी थांब, लेक्चरला जाण्याची काही गरज नाही. लेक्चरमध्ये जे काही होईल ते अथर्व तुला सांगेल. आणि ते ऐकून मनू, अथर्व आणि आजीला तर धक्काच बसतो. ते तिघेही आश्चर्याने रागिनीकडे बघत असते. पौर्णिमा मात्र खूपच खुश होते. त्यानंतर मनू रागिनीला समजवण्याचा प्रयत्न करते पण रागिनी तिचं काही ऐकत नाही. अथर्वसुद्धा तिला समजावतो पण रागिनी रागातच म्हणते की जर हिला ताप आला असता तर ही कॉलेजला गेली असती का नाही ना, मग आज तिला घरीच राहू दे. एक दिवस कॉलेजला नाही गेली म्हणून काही आभाळ कोसळत नाही. आणि मग त्यानंतर ती पौर्णिमाला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते. अथर्वसुद्धा कॉलेजला जातो. तर मनू मनाशी म्हणत असते की आईंना अचानक काय झालं आहे माहीत नाही. आधी तर लहान सून अजूनही शिकते या गोष्टीचं त्यांना खूप कौतुक असायचं. आता मात्र त्या पदोपदी माझा अपमान करत असतात, माझ्याशी फटकून वागत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे भूमी आकाशला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते पण त्याच वेळी आकाश तिला थांबवतो. तो म्हणतो की सायकल राणी मी तुझ्यासोबत नाही येणार. त्यावर भूमी विचारते पण का. तर आकाश सांगतो की ते काका काय म्हणाले होते आठवत आहे ना तुला, जर मी तुझ्यासोबत असाच फिरत राहिलो तर तुला नोकरी मिळणार नाही. मात्र भूमी त्याला समजावते की त्या काकांनी चूक केली होती. त्यावर आकाश म्हणतो की त्यांनी चूक केली होती पण ते जे काही बोलले ना ते चुकीचं नाही आहे.
मी जर तुझ्यासोबत असंच फिरत राहिलो ना तर तुला खरंच कोणीच नोकरी देणार नाही आणि मग आपण ही लेवलही पूर्ण करू शकणार नाही. त्यावर भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की आकाश, जर मी बाहेर गेले तर तू एकटा घरी काय करणार, तुझ्याकडे लक्ष कोण देणार, तुझी काळजी कोण घेणार. आणि त्याच वेळी अक्का तिथे येत म्हणते की मी घेईल त्याची काळजी. आणि अक्काला बघून या दोघांनाही धक्का बसतो. भूमी आश्चर्यानेच अक्काकडे बघत असते. तर अक्का आकाशसाठी खेळणी घेऊन आलेली असते आणि ती आकाशकडे ती खेळणी देत म्हणते की हे घे पोरा, तुला ही खेळणी आवडली होती ना. आणि त्यामुळे आकाश खूपच खुश होतो आणि अक्काचे आभार मानतो. तर अक्का त्याला विचारते की तू माझ्यासोबत राहशील ना. त्यावर आकाशही आनंदाने हो म्हणतो. भूमी त्याला विचारते की तू दिवसभर काय करणार. त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, तू नको काळजी करू, मी राहील अक्काजवळ आणि त्यांना त्रासही देणार नाही. आणि ते ऐकून अक्काला आनंद होतो आणि मग ती आकाशला बाहेर खेळायला जायला सांगते. आणि आकाश गेल्यानंतर भूमी रागातच अक्काला विचारते की तुम्ही आमच्यावर एवढी मेहरबानी का करताय. त्यावर अक्का म्हणते की ते बिचारं पोरगं निरागस आहे, उगाच तुझ्या पाठोपाठ त्याची फरफट होऊ नये म्हणून मी तुमच्या मदतीसाठी आले. मात्र भूमी म्हणते की आमच्यावर एवढे उपकार करण्याची काही गरज नाही. आणि मग त्या दोघींचा वाद सुरू होतो. त्याचवेळी अक्का भूमीला म्हणते की त्या गोड बोल्या मास्तरपासून लांब राहा, कारण जास्त गोड बोलणारी माणसं धोकादायक असतात. मात्र भूमी म्हणते की तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही स्वतः तर माझ्याशी कधीच नीट वागत नाही आणि दुसरं कोणी नीट वागत असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघवत नाही. आणि त्यामुळे अक्का खूपच चिडते. तर भूमी तिला विचारते की तुम्ही स्वतःला खूप परखड म्हणता ना, मग आम्ही घरी नसताना आमच्या रूमची झडती का घेतली तुम्ही. आणि त्यानंतर ती अक्काला सांगते की काल रात्रीच त्या दुष्यंत सरांनी मला कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. आणि त्यामुळे अक्का तिला पुन्हा एकदा सावध करत म्हणते की त्या मास्तरपासून तू लांब राहा, कारण तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले आहेत. मात्र भूमी तिच्यावर विश्वास काही ठेवत नाही. त्या दोघींचा वाद हा वाढतच जातो. आणि मग शेवटी अक्का तेथून जाण्यासाठी निघते. त्याचवेळी तिचं लक्ष आकाशकडे जातं. भूमीसुद्धा आकाशकडेच बघत असते. तो निरागसपणे त्या खेळण्यांसोबत खेळत असतो आणि त्याला बघून या दोघींनाही वाईट वाटते. आणि मग त्यानंतर भूमी इंटरव्ह्यूसाठी जाते. तर अक्का आकाशला घेऊन तिच्या पावभाजीच्या गाडीवर जाते. आकाशही अक्काला मदत करत असतो. तर अक्का त्याला म्हणत असते की आता तो कांदा चिरणं बास कर, नाही तर तुझी बायको म्हणायची माझ्या नवऱ्याला लगेच या बाईने कामाला लावलं. तर आकाश तिला म्हणत असतो की मला सुद्धा सायकल राणीला मदत करायची आहे, ती एकटीच कष्ट करत असते, मला सुद्धा काहीतरी काम करायचं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश अक्कासोबत तिच्या गाडीवर काम करत असतो. तर भूमीला इंटरव्ह्यूवरून घरी जाण्यासाठी खूप उशीर होतो. ती रस्त्याने एकटीच चाललेली असते आणि त्याच वेळी एक माणूस तिचा पाठलाग करतो. तो भूमीचा पदर पकडतो आणि तिला मिठीसुद्धा मारतो. त्यामुळे भूमी खूपच घाबरते. ती कशीबशी त्या माणसाच्या तावडीतून स्वतःची सुटका करते आणि चाळीत जाते. ती खूपच रडत असते आणि पळतच जाऊन आकाशला मिठी मारते. पण सायकल राणीला नक्की काय झालं आहे ते आकाशला कळत नाही. तर अक्का ही काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.